आयफोन गिफ्ट भेटलेला आम्हाला. कसा वाटला मग 3 दिवस? मस्त होता, अजून पाहिजे होता. हा ना, चाललं आता. आता संध्याकाळचं 6:30 वाजलं आणि मस्त तंदुरी झाला बघा मस्त. बघा आम्ही कसं तंदुरी बसतो. हाय गाईज, तुम्ही आता एडिट नाही केला तर ब्लॉग मी तर खाते आयत्या टाइम फक्त येणार इथं भिजून खाते आम्ही. भुजून खाता आम्ही कच्च खाता. आम्ही आयत्या वेळेचं नागो. आमच्या घरामध्ये सगळ्यात जबाबदार व्यक्ती असेल तर ती. तर काही या नाताला रात्रीचं 8 आणि सगळी संगीत खुर्ची केल्याच्या तयारीमध्ये आहेत. बघू शकता तुम्ही.
फायनली मामी जिंकलेले आहे संगीत खुर्ची. गिफ्ट द्या. आयफोन गिफ्ट भेटलेला आहे मामीला. नाही आमची चिट्टर बघा टीव्ही मध्ये बघून सगळं गाणी बंद करायची. तर काय आता रात्रीचा फोटोशूट चालू आहे इकडचा बघू शकता तुम्ही. तर काही आता रात्रीचा 12 आणि दादाचा बर्थडे आहे. तर त्यासाठी वहिनीने बघा केक वगैरे आणलाय. बोलत नाही आणि बोलतोय. झोपेतून उठून काही पण केक कापायला आले. तुम्ही आला तिथे हवं तिकडून येत ते नाही तुमचं काकाचा झोप नाही. आंटी असं आहे का? एक मेरा आहे. तर काही आमचं 3 दिवस पुरं झालं कामाचं आणि आम्ही आता घरी जाता आता पण परत एकदा बर्थडे सेलिब्रेशन. तर काही होतं बघा सगळी निघलीन. कसा वाटला मग 3 दिवस? मस्त होता. अजून पाहिजे होता. हा ना चाललो आता. अरे साऊथ आफ्रिकन झालं असतं आताच किती खाली झालं. काय आता घरी जाताना बघा आम्ही मध्ये थांबलोय. यांचं चहा आला, अजून 4 वडा पोहायचं बाकी आहे.
तिला पोरीच्या पाहिजे होती पण भेटली ना म्हणून चष्मा लावून चालते तिला. शोकला पण 5 वडापाव खाणार आहे. आई तू किती खायचं वडापाव? या चाय प्यायला. सानू किती वडापाव खायचे? 2. बघा यांचं फायनली यांचं वडापाव पण आलं. आता मी 4 आल्या आणि अजून 4 यायचं बाकी. जाणू गाव लावून काम ते पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर. तर आपला फार्म हाऊस ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.